राहुल पाटील आणि लेग पंच आहेत ते प्रमोदजी सोगळे गेले 3 दिवस सतत ही मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत। पहिला चेंडू घेऊन येतोय हवाई सफर, ओहो हो मोठा फटका जीवित मातेच्या बॅट मधून निघाला 6 धावांसाठी डीजे। श्री गणेशा केलाय षटकारांनी, इथे मात्र ऋतिक मालिक कमबॅक करेल का, पाहणं योग्य असणार आहे। पुन्हा एकदा मॅचच्या म्हणतात हवाई सवार, टाटा बाय बाय षटकार। सुंदर पद्धतीचा चेंडू पहा, इथे मात्र मोठा फटका येतोय डीजे। पुन्हा त्या दिशेने हा मात्र खरोखर मॅचच्या म्हणतात येणारा हवाई सफर, टाटा बाय बाय डीजे। दोन चेंडूवर डबल 2 षटकार नक्कीच लगावले गेलेत। हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे। जीवित मात्र ऑन द फायर आहे। त्यावेळी पाहिलं होतं की जीवित रूपी वादळ या मैदानामध्ये नक्कीच गुंगावतोय। आपण पाहायला गेले की पहिल्या षटकामागे 2 खणखणीत षटकार नक्कीच लगावलेत। याच दरम्यान मात्र तन्मयच्या गोलंदाजीवर पहिल्याच 2 चेंडूवर मात्र 2 खणखणीत षटकार, हॅट्रिक साठी सुवर्ण संधी। आहा मित्रांनो, हॅट्रिक इथे मात्र षटकारांची हॅट्रिक करतोय तो मात्र जीवित मात्रे डीजे। मैदानावर देखील मोठा प्रहार करतोय। यावेळी त्याच्याकडे पाहिलं जातं षटकारांची आतिषबाजी करण्यामध्ये मारत असे आहे। पुन्हा एकदा आणि रायगडचा फिनिशर म्हणण्याची ओळख आहे तो मात्र इथे हवी होतोय। तन्मयच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक 4था षटकार डीजे। सामना चालू होता। 4 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता होती आणि तब्बल 4 चेंडू मध्ये 4 षटकार खेचणारा हाच तो खेळाडू जीवित मात्रे। आणि 10वी चषकाला 1 चेंडू 6 धावा असताना षटकार खेचणारा हाच तो खेळाडू। 2 बॉल 10 धावा असताना मात्र देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती। सुंदर हेलिकॉप्टर शॉट, परंतु थोडा जोर कमी पडला नाही तर इतिहास घडला असता। ज्याप्रमाणे पाहिलं तर मागच्या मॅच पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेचणारा खेळाडू या मैदानावर जीवित मात्रे। इथे मात्र तन्मयच्या गोलंदाजीचा चांगला पाऊंजर घेतोय। धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या होते विकेट साठी 500 रुपये दीपक सोनवणे। आहा सुंदर 49 या धावसंख्येवर खेळत आहे। काय मित्रांनो फलंदाजी करतोय बॅक टू बॅक। हा मला थोडा जोर कमी पडला ना तर युवराज सिंगची आठवण नक्कीच आम्हाला ताजी करून दिली असती। आणि युवराज सिंगच्या 6 चेंडू मध्ये 6 षटकार घेतणारा विश्वविक्रम इथे देखील पाहायला मिळाला असता। परंतु ज्याप्रमाणे पाहिलं तर जीवित मात्रेकडे संघाची धावसंख्या पाहिली जाते 11 चेंडू आणि तब्बल 48 धावसंख्येवर खेळत आहे तो जीवित मात्रे। फायनलचा मॅच आहे मात्राकडे। चेंडू 11 चेंडू आणि तब्बल 48 या धावसंख्येवर खेळत आहे। स्ट्राईक साठी आहे तो मात्र जीवित मात्रे। बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल। फायनल मॅच मध्ये 50 धावा पटकावेल का, आणि इथे मात्र या मैदानावर इतिहास घडवेल का। ज्या ज्यावेळी मोरावटीचे सामने असतील त्यावेळी तिथे उल्लेख नक्कीच होईल। सुंदर पद्धतीचा चेंडू इथे डीप एक्स्ट्रा कव्हर कसे चेंडू ट्रॅव्हल होतोय। जमीनदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळला जातोय। याच दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण करतोय आणि खरोखर टाळ्यांच्या गजरात या
स्पर्धकाला चांगला धावा दिलाय आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 50 धावा मिळेल. चांगल्या प्रकारची फलंदाजी, खरोखर बॅट वर करावा सर, खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. याच दरम्यान सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे, कारण की हा आपल्याला हिरा पाहायला मिळतोय तो जीवित मात्रे. मॅन फ्रॉम मुलेखंड उरण तालुक्यातील हा एक उभरता सितारा आपण पाहतोय. जीवित मात्रे मोठ्या मोठ्या मॅचेस मध्ये देखील चांगल्या प्रकारचा एक हातखंड आहे त्याचा, परंतु सामना करतोय राज पाटीलच्या गोलंदाजीचा. मार्कडे असणार आहे तो मात्र राज पाटील. पुन्हा बॅट वाटता चेंडू, आहा सुंदर अप्रतिम खणखणीत दणदणीत षटकार. थँक्यू डीजे 65 ऑन द बोर्ड. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना पण देखील फटकेबाजी. आहा मित्रांनो, येईल तो चेंडू मात्र सीमा पार. काय मित्रांनो फलंदाजी करतोय जीवित मात्रे.